आम्ही दोघी सौती, मी यामिनी आणि त्या दुर्गाबाई एकाच घरात नांदतो. पण दुर्गाबाई उतरत्या झाल्यात आता, खूप जास्त थकले आहेत. तुम्हाला म्हणून सांगते, आमच्या दोघींमधला हा भेद मीच मावू देत नाही. दुर्गाबाईंना सतत जाणवून देत असते की आता तुम्ही म्हाताऱ्या झाल्यात, थकला आहात. आता असा तारुण्याचा रग हा उदारू सणवार करून आणता येणार नाही. आणि हो, तुम्हाला तर तो झेपणार सुद्धा नाही. त्यामुळे आता तुमचा उपयोग हा फक्त कामवाली बाई म्हणूनच. हा म्हणजे बघा ना, राणीची मिजाज नाही का मालकिनीची हुकूमत नाही. खरं सांगू का तुम्हाला, दुर्गाबाईंना या आमच्या यांच्या अर्धांगिनी कमी आणि आईच जास्त वाटतात. हा म्हणजे बायकोचा प्रेम, बायकोचं आकर्षण, बायकोचा हक्क, या सगळ्याच गोष्टींना विसर्जित झाल्या जण. पण माझं तसं नाहीये. मी सगळीकडनं कशी शिगोशीग भरलेली आहे. माझ्यातलं इतकं फक्त चिमूटभर वापरलं ना तरी पुरेसे. हो, फक्त चिमूटभर. फक्त म्हणजे तिरप्या कटाक्षात. आणि मग काय, मला हवं ते साध्य होतं. आता या गोष्टीचा मात्र नाईलाज आहे. हो, आहेच मी मुळी सौंदर्याची खान. आणि कटाक्षाचं म्हणाल ना तर उपजतच कमळासारख्या डोळ्यांची, लांबसडक पापण्यांची देणगी लाभली आहे मला. त्यामुळे बाकी कुठल्या गोष्टीचा उपयोग करायची वेळच येत नाही. मनात आणून ते हजर होतं. हा तर दामू म्हणालाय यांच्या मनात माझ्या निम्म्या वयाची मुलगी आहे म्हणून. पण इथे ही बाजी मीच मारेन. तिला भातुकली खेळण्याच्या वयात शृंगाराची गुपिते काय ठाऊक असणार आहेत. त्यामुळे आमच्या यांची माझ्या मोहपाशातून सुटका नाही. नाही म्हणजे नाहीच. होऊच देणार नाही.